तर कसं पब्लिक, मी तुमचा लाडका शुभम नेमाडे. तर मित्रांनो, तर आता वाजते बघा 4:30 म्हणजे 4:45 वाजता ते. तर तुम्ही बोलत असाल एवढ्या सकाळी तुमचा भाऊ काऊन उठून बसलाय? कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. तर मित्रांनो, मी चाललोय लालबागला. तर म्हणून सकाळी सकाळी उठलोय आणि तुमच्या ओनी रात्रभर चार्जिंग लावली आणि प्लगच काय चालूच केला नाही. आणि आता चार्जिंग लावतो आणि आता निघतो, आंघोळ करतो आणि मोबाईल घरी जाऊन चार्जिंगला लावतो. तर मी आशिषदाच्या घरी होतो. तर मित्रांनो, चला फटाफट करू आणि चार्जिंग पण लावून घेतो, कारण की चार्जिंग पाहिजे. मला ब्लॉग बनायचा होता आणि चार्जिंग नव्हती. तर मित्रांनो, चला निघू आणि तुम्हाला तरी चार्जिंग नसली तर थोडी क्लिप रेकॉर्ड करतो आणि तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर चला, आणि कोण कोण जाणार तुम्हाला पुढे कळणारच. तर चला चलूया फटाफट. आता घरी जाऊन पहिले आंघोळ करतो. तर मित्रांनो आता आलोय बघा, आंघोळ करून सगळं फ्रेश होऊन. आता सगळे येतात, ते पूजाताई, जयाताई आणि काजल, आम्ही सगळे एवढे जण जाणार आहे. तर आता आलोय, म्हणतोय मस्त बसून घेऊ जरा, सगळे आल्यावर निघाव इथून. आणि ह्या मित्रांनो माझा ना कसा बसलाय काय माहीत, काय झालंय काय माहिती, अचानकच बसलाय. आणि वरती आला तुम्हाला आवाज पण येणार नाही, कारण जास्त बोलावं लागेल मला. त्या आहे ना बघा वगैरे ते कामात आवाज येते. तर मित्रांनो आता सगळं तर बघा येतील. मी झालो कसा दिसतो बघा ना, शर्टच भेटलं नाही. मामाचं घातलं ते जास्तच मोठं होतं तर म्हणून मी घातलंच नाही. आता काय निघायचं सगळं आल्यावर. तर मित्रांनो, आणि चार्जिंग पण लई कमी आहे. रात्रभर लावला चार्जिंगला मोबाईल आणि प्लगच लावला नाही, तो वांदे झाले. आणि हटंब्यासोबत असंच काहीतरी होतं बघा. आता काय झालं आहे, तो अलगच सीन झाला आहे. आता झाली मी कशी तरी 50 केली आहे. तर थोडे क्लिप काढेल, रेकॉर्ड करेल ब्लॉगसाठी. तर आता सगळे येतात वाटतं, तर जाऊया आपण. आले वाटतं मित्रांनो, चाललोय सगळे. माझा आवाज बसला नाही ते कालच. मी माझा काढणार ताई, मला पर्सनल ब्लॉग करेल. तर मित्रांनो आलोय आता बघा, इथं नाव स्टेशनला. इथून जायचं आपल्याला आता चिंचपोकळीला, म्हणून आले सगळे. त्यांचं जास्त ब्लॉगमध्ये घ्यायचं नाही ते लोकांना, ते स्वतःच म्हणले आहे. आणि त्यांचा कसं पहिले ते स्वतःचाच ब्लॉग काढतो, दुसरं ते कमी काढतो, जास्त लई कमी. तर आता आपण निघू. ट्रेन बघा एक गेली, जस्ट खालती आलो आणि ट्रेन निघून गेली तेवढ्यात. तर दुसरी ट्रेन येऊस तर आम्ही शांतपणे बसणार आहे. आम्ही सगळे आलोय चिंचपोकलीला आणि आता लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार शोधतोय. पण काय सांगू, माझा आवाज काय मोबाईल पर्यंत पोहोचत नव्हता. थोड्या वेळ इकडे तिकडे फिरून शेवटी आम्हाला लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार सापडलं. पण इथे तर मोठी लाईन आहे, आता तर खूप लांब पर्यंत जावं लागेल. आणि हो, बाजूलाच चिंतामणीच्या चिंचपोकळी बसतो. वेळ मिळाला ना तिथं पण दर्शन घेऊया. आता मित्रांनो बघा, पब्लिक एवढी आहे, एंट्री त्या साईडनी आहे. आम्ही चाललोय बघा, जस्ट लागलोय लाईन मध्ये. आणि इथं ट्रॅफिक लई आहे, तुम्हाला काय आवाज येणार नाही. आणि लाईन लई लांब आहे, आम्ही पुरं राऊंड करून आलेलो आहे. पब्लिक काय सांगायचं नाही, काय कळत नाही. आणि पब्लिक बघा मित्रांनो, 1 तास झालाय, प्रचंड गर्दी आहे आणि वरून बोर होत आहे. खरंच अशा वेळेला अशी एक मैत्रीण भेटली ना, फुल टाइमपास होतो. म्हणून मी आणि काजल फुल मस्तीमध्ये. 2000 years later. पुरं 4 अडचणी आमचे सगळ्यांचे. तिथं काय बस बापा मोरया रे, मोरया रे, बापा मोरया रे, बापा मोरया रे, मोरया रे, बापा मोरया रे. शेवटी आमची एंट्री झाली प्रवेशद्वारात. पण इकडे तर भन्नाट गर्दी होती. आणि हो, आणि इकडे सगळीकडे प्रमोशनचं डेकोरेशन झालं होतं. तब्बल 6 तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आमच्या समोर लालबागचा राजा विराजमान होते. त्या क्षणी सगळे एवढे इमोशनल झाले होते की काय सांगू, डोळ्यात आपोआप पाणी येत होतं. दर्शन झालं, मन भरून आलं आणि आता घरी निघण्याची वेळ झाली. तर मित्रांनो आता चाललोय घरी. तर मजबूत थकलोय आणि आज चिंचपोकळीचा चिंतामणीच्या राजाचं दर्शन नाही होईल, कारण की एवढं थकलोय ना, काय कळणच काय करावं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या ना. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. कॅम्पाची बॉटल बघा समोर. कॅम्पाची बॉटल केवढी मोठी आहे. अरे यार, आवाज होईल बघा. इथं पण आहे कॅम्पाची.